नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते। आज मी आपल्याला कारल्याच्या वेलाबद्दल सांगणार आहे। हे पहा, हे मी कारल्याचे वेल माझ्या गार्डनमध्ये लावलेले आहे आणि पहा हा किती छान आलेला आहे। ह्याला काही जास्त खताची किंवा रासायनिक खते किंवा रासायनिक फवारणी हे काही केले नाही आणि ऑर्गॅनिकच हे पूर्ण केलेलं आहे आणि ऑर्गॅनिक फवारणी केलेली आहे। आणि हे मी लावताना होळीच्या दुसऱ्या दिवशी या कारल्याच्या बिया लावलेल्या आहेत। एका ग्लासमध्ये कारल्याची रोपे तयार केले आणि ग्लासमध्ये रोपे तयार केल्याच्या नंतर ते एक 8-15 दिवसांनी खाली जमिनीत लावलेले आहे आणि जमिनीत लावल्याच्या नंतर त्याच्यावर ऑर्गॅनिक फवारणी केलेली आहे। ती ऑर्गॅनिक फवारणी कशाची केलेली आहे तो पण मी व्हिडिओ शॉर्ट टाकलेला आहे। आणि ऑर्गॅनिक फवारणी ती लिंबाचे पाला, सीताफळीचा पाला, कण्हेरीचा पाला हे पूर्ण 1 तास उकळून घेऊन थंड झाल्याच्या नंतर त्याची फवारणी केलेली आहे। आणि ती फवारणी केल्याच्या नंतर कसलीच कीड लागत नाही किंवा कीटक लागत नाहीत आणि आपल्या कारल्याला खूप छान अशी कारल्याच्या वेलीची वाढ होते आणि फळं पण लागतात आणि छान अशी कारल्याची वाढ होते। यासाठी ही ऑर्गॅनिक फवारणी करून किंवा ऑर्गॅनिक त्याला कोणतेच कंपोस्ट दिलेले नाही, ते फक्त सुरुवातीला वेल लावल्याच्या नंतर 8 ते 15 दिवसानंतर शेणखत तेवढे दिलेले आहे। तुमच्याकडे जर शेणखत नसेल तर तुम्ही एखादी गौरी पाण्यात 2 ते 3 दिवस पाण्यात भिजत घालून त्याचे जर पाणी तुम्ही दिले तर पण खूप असा फायदा होतो। यासाठी कारल्याला गौरीचे पाणी दिले किंवा शेणखत दिले तरी चालते। कारले लावताना मार्च-एप्रिलमध्ये लावले तर मग कारले छान येतात। कारल्याला वातावरण असे गरमीचे लागते। पावसाळ्यात जास्त गरमी होऊन पाऊस पडतो आणि हे वातावरण कारल्याला आवडते। यासाठी ह्या वातावरणात कारले छान येतात। त्यामुळे कारले मार्च-एप्रिलमध्ये लावा, म्हणजे आपल्या झाडाला छान असे कारले येतील। पावसाळ्यात दमट वातावरण असते आणि ह्या दमट वातावरणात कारल्याची वाढ भरपूर होते आणि भरपूर कारले येतात। आणि ह्या कॅरी बॅग लावलेल्या आहेत। ह्या कॅरी बॅग कशामुळे लावलेल्या आहेत ते मी पुढं सांगणार आहे। कारण आपल्या कारल्याच्या झाडाला कारले आले छोटे छोटे आणि त्याच्यावर जर फळमाशी बसली तर कारले किडके होतात आणि त्याची वाढ होत नाही। त्यामुळे त्याच्यावर फळमाशी बसू नये यासाठी ह्या कॅरी बॅग लावलेल्या आहेत। जर तुम्ही ही कॅरी बॅग लावली आणि नंतर आपल्या कारल्याची वाढ छान होते आणि त्याच्यावर फळमाशी बसत नाही आणि त्याच्यात जर काही साठले तर ते पाणी पण आपण खालच्या साईडने त्याला छिद्र करायचे, म्हणजे त्याच्यात पाणी साठवून हे पहा, हे जर असे पाणी साठले तर त्याला खालच्या साईडला थोडे छिद्र केले तर त्याचे पाणी गळून जाईल आणि आपले कारले खराब होणार नाही। यासाठी आपण त्याला कॅरी बॅग लावा किंवा कॅरी बॅग लावण्यापेक्षा तुम्ही ट्रॅप आणून लावला तरी चालतो। ट्रॅप लावला तर आलेली फळमाशी त्या ट्रॅपमध्ये जाईल आणि आपल्या झाडाला संरक्षण मिळेल। त्यासाठी आपण ट्रॅप पण लावू शकतो। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।